नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। चिखली तालुक्यातील धोत्रा भणगोजी येथे शेतकरी महिलेने स्वतः सरण रचून केली आत्महत्या। या हृदयद्रावक घटनेने हळहळ व्यक्त। शिबलापूर ते गुहा रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रस्त्यांच्या खड्ड्यामध्ये झाडं लावून केला निषेध व्यक्त। लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाचं लग्न ठरल्यानं तरुणीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून केली आत्महत्या। आणि रावरी तालुक्यातील पोलीस निरीक्षक या रिक्त पदाचा पारनेर पोलीस ठाण्यामधील पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी घेतला ताबा। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। सततची नापिकी आणि दुष्काळ यामुळे चिखली तालुक्यातील धोत्रा भणगोजी येथे एका शेतकरी महिलेने स्वतःचं सरण रचून आत्महत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे। याच महिन्यामध्ये गावामधीलच एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती। त्या पाठोपाठ ही दुसरी घटना आहे। दरम्यान 2002 मध्ये देखील गावामधील एका वृद्ध शेतकऱ्याने अशाच प्रकारे स्वतःचं सरण रचून आत्महत्या केली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती घडली। त्यामुळे संपूर्ण जिल्हाच हादरून गेलाय। चिखली तालुक्यातील धोत्रा भणगोजी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे। सततची नापिकी, दुष्काळ आणि डोक्यावरील कर्जाचा बोजा यामुळे एका शेतकरी महिलेनं स्वतःचं सरण रचून आत्महत्या केली आहे। धोत्रा भणगोजी येथील आशा दिलीपराव इंगळे यांनी 15 नोव्हेंबरला रात्री 12:30च्या सुमारास गाईच्या गोठ्यामध्ये लाकडं रचून त्यावरती पांघरण्याच्या कपड्याचे बारीक तुकडे करून सरण रचलं आणि त्यावरती स्वतःला पेटवून घेतलंय आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय। या मन हेलावणाऱ्या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये। आशा इंगळे यांच्या एका मुलीचं लग्न झालेलं होतं, तर आशा इंगळे यांचे पती दिलीपराव इंगळे यांचे 2008 मध्ये हृदयविकारानं निधन झालं होतं। पतीनंतर त्यांनीच मोठ्या हिमतीनं कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता। मात्र त्यांच्याकडे असलेल्या अल्प शेतामध्ये सातत्यानं अत्यल्प उत्पन्न होत होतं आणि त्यामुळे त्यांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली होती। त्यामध्ये त्यांच्यावरती जिल्हा सहकारी बँकेचं 80,000चं कर्ज होतं, तसेच काही खाजगी देणं बाकी होतं। काही देणेकरांचे पैसे त्यांनी चुकते केले। मात्र पुढे परिस्थिती आणखी बिकट होणार या काळजीनं त्या काही दिवसांपासून फारच त्रस्त होत्या। दरम्यान दोनही मुलं घरी नसल्याची वेळ साधून त्यांनी गाईच्या गोठ्यामध्ये कपडे, लाकडं आणि काडी कचऱ्यानं स्वतःचं सरण रचून स्वतःला पेटवून घेतलंय। दरम्यान सदर गोठा हा कुडाचा असल्यामुळे गोठ्यानं देखील पेट घेतला आणि यामध्ये आशा इंगळे पूर्णतः जळाल्या आहेत। दरम्यान ही बाब शेजाऱ्यांना समजताच त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र फार उशीर झाला होता। मृत शेतकरी आशा इंगळे याच गावाच्या माजी सरपंच होत्या। दरम्यान या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरामध्ये आता मोठी हळहळ व्यक्त होतीये। धोत्रा भणगोजी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या गावातील आशाताई इंगळे या महिलेने
आपले मुलं दोन्ही मुलं आणि एक मुलगा हे बाहेरगावी गेले असल्याची संधी साधून त्यांनी गाईच्या गोठ्यामध्ये जाऊन आता कपडे आणि काही चारा असं एकत्रित करून स्वतःचं सरण रचलं आणि त्या सरणामध्ये राखेर ओतून त्यांनी ते कुडाचा असल्यामुळे तो एकदम भडका घेतला आणि त्यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली। गेले 3-4 वर्षापासून 3.5 एकर शेती यामध्ये त्यांचं कुटुंब धकत नव्हतं। शासनाने 2 वर्षापासून कर्जाचं माफीचं हे दिलं, आश्वासन दिलं, कुठलंही कर्ज माफ होत नाही। जिल्हा बँकेचे त्यांच्याकडे 80,000 रुपये कर्ज आहे। ते कर्ज कुठून मिळायचं? सोयाबीन विकली, 2-3 पोते सोयाबीन विकायची, देणे कर्ज देणं कसं द्यावं या विवंचनेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपवून घेतली। या गावामध्ये अतिशय दुःखाचं सावट या गावावर कोसळलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी, मागील महिन्यामध्ये हरिदास भोसले या युवा शेतकऱ्यानं आपली जीवनयात्रा गळफास घेऊन संपवली। जवळपास गेल्या 10 वर्षापूर्वी असाच एक प्रकार घडला होता। शंकर कापसे या शेतकऱ्यानेही स्वतःचे सरण रचून याच गावामध्ये सरण रचून आत्महत्या केली होती। असे प्रकार घडत आहेत। शासनाने या ठिकाणी मदत करावी अशी आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी इच्छा आहे। जी धोत्रा बनगोजी येथे आशाबाई इंगळे यांच्या घराला भेट दिली असता असं आढळून आलेलं आहे की आशाबाई इंगळे यांनी परवा उत्तर रात्री स्वतःची चिता रचून आत्महत्या केली आहे। त्या आत्महत्येच्या अनुषंगाने आज भेट दिली असता असं आढळून आलं की त्यांच्याकडे शेती आहे आणि त्या शेतीच्या याच्यावर कर्जही आहे। त्या अनुषंगाने ते शेतकरी आत्महत्येत बसण्यासाठी पात्र आहे किंवा कसे हे तपासून घेऊन त्यांना पुढील मदत देण्यात येईल। आशा दिलीपराव इंगळे या शेतकरी महिलेनं धोत्रा बनगोजी या गावामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वतःचं सरण रचून आत्महत्या केलेली आहे। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत लाजिरवाणी आहे आणि राज्यकर्त्यांचं हे खऱ्या अर्थानं अपयश आहे। समाजातल्या सगळ्याच घटकांना चिंतन करायला लावणारी ही घटना आहे। शेतकरी आत्महत्या पूर्वीच्या सरकारमध्ये करत होता, पण स्वतःचं सरण रचून जर शेतकरी आत्महत्या करत असेल तर सरकारला थोडी तरी लाज वाटली पाहिजे। या सरकारला की असलं कसलं राज्य चालवता? छत्रपती शिवाजींचं नाव घेऊन तुम्ही सत्तेवर आले, शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सरकार चालवता आणि तुमच्या काळात जर शेतकरी अशा पद्धतीने आत्महत्या करत असेल तर या सरकारला नैतिकदृष्ट्या सत्तेवर राहण्याचा काही एक अधिकार नाही आहे। मुख्यमंत्र्यांनी तातडीनं या घटनेची जबाबदारी स्वीकारून जर तुम्ही 4 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकत नसाल तर तुम्हाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही। मुख्यमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे। या कुटुंबाला सरकारनं तातडीनं मदत केली पाहिजे आणि आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा हेक्टरी 50,000ची मदत केली पाहिजे। अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना जन आंदोलन उभा राहील, हा आमचा सरकारला इशारा आहे। शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा। सध्या शेतकऱ्यांच्या ऊस पिकाला तोडणी आली आहे। अहमदनगर जिल्ह्यामधील साखर कारखाने सुरू झाले आहेत, त्यामुळे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे। यामध्ये अवैधरित्या वाजवीपेक्षा जास्त ऊस भरून वाहतूक केली जाते आणि त्यामुळे ही वाहतूक अत्यंत जीवघेणी आहे। त्यामुळे अपघात देखील होत आहेत। त्यामुळे अशा अवैध पद्धतीने ऊस वाहतूक करणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून केली जाते। सध्या अहमदनगर जिल्ह्यामधील साखर कारखाने सुरू झालेत। ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी वाहनं ही अपघातांना आमंत्रण देत आहेत। वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी या अवैध ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवरती कारवाई करून अपघात टाळावे अशी मागणी जनतेमधून होतीये। शेतकऱ्यांच्या ऊस पिकाला आता तोडणी आली आहे। राहुरी तालुक्यामध्ये असलेल्या तनपुरा आणि प्रसाद साखर कारखान्यासह अहमदनगर जिल्ह्यामधील इतर कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक सुरू आहे। मात्र सदर ऊस वाहतूक ही जीवघेणी आहे। यामुळे दरवर्षी शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागतात। ट्रॅक्टरला डबल ट्रेलर तसेच डबल बैलगाडी जोडून वाजवीपेक्षा जास्त ऊस भरून वाहतूक केली जाते। डबल ट्रेलर असल्यामुळे ओव्हरटेक करताना इतर वाहनधारकांना अनेक अडचणी येत आहेत। तसेच ट्रॅक्टर आणि ट्रेलरला पाठीमागनं रिफ्लेक्टर नसल्यामुळे रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणारी वाहनं दिसून येत नाहीत। त्यामुळे जास्त प्रमाणात अपघात होत आहेत। डबल ट्रेलर असल्यामुळे मागील ट्रेलर रस्त्यानं हुलकावणी देत चालतं, त्यामुळे इतर वाहनांना कट बसून अपघात होत आहेत। अशा प्रकारे 16 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या दरम्यान राहुरी रेल्वे स्टेशनकडनं डबल ट्रेलरमध्ये ऊस भरून जात असताना राहुरी शहरामधील नाका नंबर 5 परिसरामध्ये एका मोटरसायकल स्वाराला कट बसला। मात्र सुदैवानं त्यामध्ये त्याला कोणती दुखापत झाली नाहीये। सदर ट्रॅक्टर चालकाच्या हे लक्षात येताच त्यानं ट्रॅक्टर घेऊन तिथून पळ काढला। मात्र परिसरातील नागरिकांनी त्या ट्रॅक्टर चालकाचा पाठलाग करून त्याला अडवलं आणि चांगला चोप दिलाय। मात्र काही लोकांनी मध्यस्थी करून त्या ट्रॅक्टर चालकाची जमावाच्या तावडीमधून सुटका केली आहे।
या अवैध ऊस वाहतुकीमुळे जर कुठे अपघात झाला तर त्याला वाहतूक पोलीस प्रशासन आणि साखर कारखाना प्रशासन जबाबदार धरून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी मागणी आता जनतेमधून करण्यात येते. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिवलापूर ते गुहा नगर हा 25 किलोमीटरचा रस्ता राहुरी आणि संगमनेर या दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. पाठपुरावा करून देखील संबंधांनी कोणतीही दखल घेतली नाहीये. त्यामुळे झरेकाठी दाड येथील सर्वपक्षीय नागरिकांनी शनिवारी रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये झाडं लावून निषेध व्यक्त करत आपला संताप व्यक्त केलाय. शिवलापूर ते गुहा या राहुरी आणि संगमनेर दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी संभ्रमावस्था झाली आहे. अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याचं काम होत नाहीये. म्हणून नाईलाजास्तव झरेकाठी आणि दाड परिसरामधील सर्वपक्षीय नागरिकांनी शनिवारी सकाळी रस्त्याच्या खड्ड्यामध्ये झाडे लावून निषेध व्यक्त केलाय. शिवलापूर ते गुहा हा 25 किलोमीटरचा रस्ता राहुरी आणि संगमनेर या दोन तालुक्यांना जोडणार आहे. हा रस्ता नगर मनमाड राज्यमार्ग तसेच संगमनेर मार्गे नाशिक पुणे महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. यापूर्वी नागरिकांनी संगमनेर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिलं होतं. मात्र संबंधांनी टोलवाटोलवी केल्यामुळे अद्याप या रस्त्याचं काम झालं नाहीये. शनिवारी सकाळी सर्वपक्षीय कार्यकर्ते किशोर जोशी, हरिभाऊ जोशी, जितेंद्र बुधे, अनिल पाटोळे, सुनील पाटोळे, सुनील जोशी, बापू आणि सुनील वाणी, कैलास जोशी, शरद जोशी, डॉक्टर वागचौरे आदींनी शासनाचा निषेध करत खड्ड्यामध्ये झाडे लावून आपला संताप व्यक्त केला. याबाबत तातडीनं निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. गोवा शिपलापूर हा महामार्ग बायपास असून तरी हा 25 किलोमीटरचा असा आहे. या महामार्गाने बस जातात, विद्यार्थी जातात. या महामार्गावर भरपूर असे ॲक्सिडेंट होतात, विद्यार्थ्यांना हानी पोहोचते. तरी हा महामार्ग लवकरात लवकर व्हावा अशी मी विनंती करतो. PWD यो रोड 25 किलोमीटरचा रोड आहे हा. तर ह्या रोडला वारंवार अपघात होतात. आम्ही मागच्या वेळेस 2 महिन्यापूर्वी इथं गांधीगिरी करून झाडं लावली होती. इथं पंचकृषीतले अनेक इथं सगळे लोक जमले होते. तरी या जिल्हा परिषद PWDला सार्वजनिक विभागाला इथं काही जाग येत नाही. तरी मी सगळं या म्हणजे PWD यांना सांगतो 15 दिवसात इथं आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करू असा इशारा देतो. थांबतो. जय महाराष्ट्र. शिवलापूर ते गोवा हा 25 किलोमीटर लांबीचा आणि अहमदनगर, राहुरी त्याचप्रमाणे संगमनेर या महत्त्वाच्या ठिकाणी जोडणारा हा रस्ता गेली 12-13 वर्षापासून या रस्त्याला अनेक खड्डे पडलेले.
प्रचंड अपघात या रस्त्याने होतात। या ठिकाणी साखर कारखान्यांच्या ऊसाची वाहतूक होते, दररोज नित्याने विद्यापीठात कामानिमित्त लोकांना जावं लागतं। तर हा 25 किलोमीटरचा रस्ता गेले अनेक वर्षापासून असाच धुळखात पडला। याच्यावर आम्ही पाठीमागं एक आंदोलन केलं होतं। सार्वजनिक बांधकाम विभागानं या रस्त्याकडे लक्ष देऊन या रस्त्याचं काम सुरू करावं, अन्यथा आम्हाला प्रचंड असं मोठं आंदोलन या परिसरामध्ये उभारावं लागेल। या परिसरातले 5-6 गावातील जनता या रस्त्याने दररोज जाते येते, त्या नागरिकांना दररोज त्रास होतो। कॉलेज आहे तिकडे, राहुरीला कॉलेज आहे, संगमनेरला कॉलेज आहे, परिसरातून अनेक विद्यार्थी दररोज या ठिकाणाहून जा ये करत असतात। तर या रस्त्याचं लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घ्यावी, अन्यथा आम्ही फार मोठं असं आंदोलन या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात करू आणि त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील, सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील। आणि इथं होणाऱ्या दररोज अपघाताला, आता काल परवा 4 ट्रॅक्टर पलटी झाली, त्याच्यामध्ये काहींच्या बेरिंग चोरल्या, काही ड्रायव्हरांना अपघात झाला। तर त्याच्यामध्ये ह्या इथून पुढं घडणाऱ्या घटनाला फक्त आणि फक्त सार्वजनिक बांधकाम खातं जबाबदार राहील। सार्वजनिक बांधकाम खात्याने या गोष्टीची दखल घेऊन या रस्त्याचं काम सुरू करावं, अन्यथा मी पुन्हा एकदा सांगतो की एक मोठं आंदोलन या परिसरात उभं राहील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग राहील। धन्यवाद। बोल हरी। वा ते संगमनेर, हा संगमनेर ते मला वाटतं शिपलापूर ते झरेकाठी असा रस्ता झाला आहे का तो रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट झालेले आहेत, बरेच माणसं म्हणजे गाड्या वगैरे पलटी झाल्यात, पडल्यात, खड्डे पडलेले गुडघे आहेत खाली। तर हा रस्ता त्वरित लवकरात लवकर चांगल्या पद्धतीनं तयार व्हावा, नाही तर वेगळं स्वरूपामध्ये आंदोलन केलं जाईल आणि सर्व परिसरातले इथले अडचणेगाव, झरेकाठी, खळी, पिंपरी सर्व लोक एकत्रित येऊन या रस्त्यावर आंदोलन करतील आणि हा रस्ता लवकरात लवकर व्यवस्थित व्हावा अशी मी आपल्या 4-5 गावाच्या वतीने विनंती करतो आणि या रस्त्याची कामं त्वरित सुरुवात करण्यात यावी अशी मी या PWD खात्या आपलं मला वाटतं लोणी यांना मी विनंती करतो का त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर हा रस्ता मार्गी लावा अशी मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो। धन्यवाद। वृत्तसंकलन विभाग C24 तास संगमनेर। नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी नुकताच शिरूर तालुक्यातील दुष्काळी गावभेट दौरा केला आहे। दरम्यान पाबळ इथे बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी येथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न डिंभे अथवा चासकमान धरणाच्या पाण्याद्वारे कायमस्वरूपी सोडवावा अशी जोरदार मागणी केली। या संदर्भात चर्चा करून मार्ग काढण्यात येईल असं वळसे पाटलांनी यावेळी सांगितलंय। तुर्तास तरी दुष्काळी परिस्थितीबाबत नियोजन करण्यासाठी नामदार वळसे पाटलांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत। शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतीये। या पार्श्वभूमीवर नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी पाबळ, खैरेनगर, मिडगुलवाडी, धामारी, हिवरे, केंदूर आदी दुष्काळी गावांना भेटी दिल्या आहेत आणि येथील लोकांच्या समस्या जाणून घेतल्यात। यावेळी त्यांच्यासोबत शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले, BDO संजय जठार, पाणलोट विभागाचे अधिकारी, माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार पिंगळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी पाबळ इथे झालेल्या बैठकीमध्ये फक्त पाण्याचे टँकर मंजूर झाल्याचे दृष्टीपथास आलाय, मात्र जनावरांना चारा, छावण्या, मजुरांना काम तसेच जलसंधारणाच्या कामांबाबत कसलंही नियोजन अद्याप झालेलं नाहीये। पाबळ येथील बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी या भागाचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न डिंभे अथवा चाकसमान धरणाच्या पाण्याद्वारे कायमस्वरूपी सोडवावा अशी जोरदार मागणी केली। तेव्हा नामदार वळसे पाटील यांनी त्याबाबत वेळोवेळी एकमेकांशी चर्चा करून मार्ग काढू, मात्र आता दुष्काळी परिस्थितीबाबतच विचार करू असं सांगितलंय आणि प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। असं जरी असलं तरी आजही पाबळकर टँकरच्या प्रतीक्षेमध्ये आहेत हे मात्र नक्की। सगळे विषय मांडल्याच्या नंतर आज योगायोगपणाच्या आमच्या प्रयत्नाला यश आलं म्हणा, पण आज शिरूर तालुक्यातल्या 7 गावामध्ये केंदूर, खैरेनगर, कानोर, पाबळ या सगळ्या गावामध्ये आणि त्याच्यातले पाबळला ज्या टँकर मंजूर झाले तर त्याच्यामध्ये जवळजवळ 8 खेपा 8 टँकरच्या
म्हणजे 8 टँकरनी 20 खेपा हे पाणी आता देण्याच्या संदर्भात कलेक्टरची ऑर्डर माझ्या हातामध्ये आहे. ते टँकर जसे जसे लवकर उपलब्ध करून द्या. कधी कधी काय होतं की टँकर चांगले नसतात, गळते असतात, ड्रायव्हर त्याच्यामध्ये कधी कधी कंटाळा करतात. आता हे टँकर तुम्ही आणले तर या टँकरचं त्याच्यामध्ये कुठं टाकणार, तुम्ही विहिरीत टाकणार का टाकीत टाकणार तर कुठं टाकणार मला माहिती नाही. शक्य झालं तर टाकीत जर टाकता आले तर टँकरचा वेळ जात नाही आणि म्हणजे प्रत्येकाला तर काही टाकी भरून देणं शक्य नाही. वाड्यावर विहिरीत किंवा सिंटेक्सच्या टाक्यात घेऊन त्याच्यात टाकलंय तर मग पाण्याचं जे काही नुकसान होतं ते नुकसान त्याच्यामध्ये काही होणार नाही. डिटेल दिलेले आहे, मी पाहिलं. आता ते हे बाकी सरपंचताई वगैरे याची जबाबदारी सगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये फिरवून आहे. सगळं जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळ्यांनी हे पाहिलं पाहिजे, अधिकाऱ्यांनी पण पाहिलं पाहिजे. आता मला हे माहिती नाही की हे टँकर मंजूर करताना तुम्ही फक्त माणसांचाच विचार केलाय की जनावरांचा सुद्धा विचार केलेला आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणजे मी फक्त आता प्रश्न मांडतोय. आणि 12 तारखेलाच कमिशनरच्या मीटिंगमध्ये ठरलं होतं की रविवारी एक मीटिंग कलेक्टरकडे परत येईल आणि रविवारी कलेक्टरकडे मीटिंग घेताना आम्ही असं सुचवलं होतं की नुसते आंबेगाव विधानसभा मतदारसंघाची मीटिंग घेण्याच्या ऐवजी तुम्ही जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शेरू या 4 तालुक्याची मीटिंग घ्या. कारण या 3 तालुक्यात आदिवासी विभाग आहे. काल मी सकाळी 8 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत आदिवासी विभागाचा दौरा केला. तिथे सगळे अधिकारी हजर होते. तिथले सगळे प्रश्न समजून घेतलेले आहेत. आज दिवसभर या आपल्या 39 गावामध्ये जी दुष्काळी गाव आहे या गावामध्ये हा दौरा करून त्या ठिकाणी प्रश्न समजून घेणार आहे. आणि आजची मीटिंग झाली म्हणजे दुष्काळाचे सगळे प्रश्न मार्गी लागले असं समजू नका. आपल्याला पुढच्या 8 महिन्यात आणखी 4-6 वेळा तरी असं बसावं लागणार आहे, भेटावं लागणार आहे. काय कबूल केलं, काय झालं, काय नाही झालं याच्या संदर्भामध्ये आपल्याला ते काम करावं लागणार. इथेही कालच मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडून टँकरसाठी मंजुरी मिळालेली आहे. त्या अनुषंगाने आपल्या इथे आजपासून किंवा उद्यापासून टँकर सुरू होते. रोजगार आणि योजनेच्या कामाबाबत तर एकूण आपली जी बाबळ, तेंदूर, खैरेनगर, खैरेवाडी, कांदूर मेसाई, बडगुलवाडी, मोराची चिंचोली, मलटण, धामारी, सिरसगाव काटा, नावडा, पिंपळसुटी ही जी संभाव्य पाणी टंचाई किंवा टंचाई बघू शकणारी गावं आहेत तिथं आपल्याकडे रोजगार हमी योजनेचा 317 कामांचा सेट तयार आहे. त्यामुळे जिथं मजूर मागणी होईल तिथं आपण तर रोजगार हमीमधून कामं पण पुरवू शकतो. नाही म्हणजे काय सहकार्य लागत निधीचा खर्च वाटा उचलू, परंतु पाण्याची चर्चा मला एक कृपया राग म्हणून आणि काका असे गवडे साहेबांची वगैरे सगळ्यांची कामं आम्ही केलेली. आम्ही पवार साहेबांना सोडून गेलेली माणसं नाही. आतापर्यंत ह्या भागामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि तुम्ही सगळे आमदार केलेले आहेत, काही खासदार केलेले आहेत. आता प्रत्येक जण भाषणामध्ये आणि लिंबाचे तत्कामाल असेल किंवा आता तुम्ही जे कणबुडी खास करून घेतली हे आम्हाला माहिती साहेबांनी त्याच्या करता कणबुडी करता कष्टामध्ये मंजूर झाले म्हणजे पाणी तसंच पाहिजे ते जाते पुढे आता त्याचं नाव नाही घ्यायचं काय झालं आहे. परंतु हे लोकप्रतिनिधी या भागामध्ये मुली वाचताना त्याच्यामध्ये खासदार असतील, माझे आमदार असतील, साहेब तुम्ही दोन त्या 30 सरकार तुमच्या ह्या भागाकडे असतील, 2 सरकारी तुम्हाला नवीन दुःख दे घोड वाटले माझे आमदार आहेत का 7 कामामध्ये वाटा मागितला नाही, गावाकरता गावटिंब्यामध्ये वाटा घेतला नाही आणि आता कलबुडी करता आणि आंदोलन करतोय. चिटोळी करता चिटोळी मंजूर घेतली तुम्ही सर्वांनी बापूर या म्हणजे साहेबांना बोललं की टेबल आपल्याला तुम्ही येणार गावामध्ये काय
कामं घेत झालेली. पण मला एक विनंती करायची, ह्या भोळ्या भाड्या शेतकऱ्याला कळ आणून ठेवायचं. इकडं पाण्याचा वाटा राहिला नाही, तिकडं पाण्याचा वाटा राहिला नाही. दुष्काळ आम्ही उठतोय 4 गावांमध्ये ताजा काहीतरी करा. शेतकरी आले गावात ताजा काहीतरी करा. आणि मी यालाच येऊन गणपत होऊन पडलं. तुम्हाला तुम्ही नागपूरवाले आधारे आधारे तुमचं मी ऐकलं म्हणजे काय, तुम्ही परमेश्वर मी माझं ऐकलं नाही. मी या भागात आमदार धरून तुमचं ऐकायला पाहिजे. पण सरकार आता बाजूची याला मी मारुती महादेव आहे सगळे देवतीतच तुझ्या इकडे राहिलो इकडे आणलं नाही. सगळ्यांची शपथ घेऊन सांगतो तुमच्या बदली माझ्या पडत पाप नाही. परंतु सरकार कोणाचं आहे, त्या सरकारचा मंत्री त्या आल्याशिवाय आम्ही उपोषण करणारा आता क्रम निर्णय आमचा होता. म्हणून साहेब मी माफी मागतो, तुमचं मी हाताने सर्व केलं नाही. आता सर्व केलं शिवतारे आहे, सर्व केलं खासदारांनी त्यांना आणलं. तुमच्या सगळ्यांच्या ताकदीने आले, काही प्रतिनिधी गावातून गेले, त्यांच्या ताकदीने शिवतारे आले. आम्हाला सर्व सर्व केलं. आता थोडासा मी अडचणीत आल्यामुळं थोडंसं 1-2 वर्ष मला याकडे फौजदारी केली आणि मला अडचण निर्माण झाली. नाहीतर कलमुडीचं पाणी महागाची शपथ घेऊन सांगतो साहेबाला विधानसभेमध्ये आलायला माझं साहेबाच्या पाठी निर्बंध असंच आहे. आवाज उठतो नाहीतर मी खाली उठी जाईल. आता जायला लागल्या निश्चित तुम्हाला सहकार्य करायचे बाबा. आता सहकार्य गाव काय करेल, तुम्हाला सहकार्य करावं लागेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता तर दुष्काळ पडलाय, आपल्या मार्गदर्शनाखाली दुष्काळाला आपण सामोरे जावंच लागणार आहोत, जाणवत आहोत. ते करत असताना साहेब पुढची जी आहे, आता कळमोडीचं सांगितलं साहेब, आपल्याला प्रदीर्घ वेळ लागेल. आपल्या सूचनेनुसार चासकामांचं पाणी शक्यतो येण्याची संधी आहे म्हणजे आहे ते लवकरात लवकर साहेब आपण प्रयत्न करून जर आम्हाला न्याय देण्याची भूमिका घेतली कायमस्वरूपी आमचा प्रश्न भेटेल. की कलमडीचं पाणी जरी वेळ नदी पडलं आणि ते पडायला पाहिजे हे आमचं 100% म्हणणं पण आहे. कलमडीचं पाणी जर आलं तर काही शेतकऱ्यांचा फायदा होईल किंवा तिथे पाणी. पण साहेब पाबळ असेल, कानूर असेल, दामारी असेल, खैरेनगर, खैरेवाडी ही जी गावं दुष्काळग्रस्त कायमस्वरूपीची गावं आहे. कलमडीचं पाणी जरी मिळलं तरी आमच्या ह्या गावांना किंवा आमच्या जे वरील पट्ट्याचे शेतकरी राहत आहेत यांना त्याचा फायदा नाही. फक्त 10% शेतकऱ्यांचा फायदा कलमडीच्या पाण्याने होतोय आणि बाकीच्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाहीये. दुसरी राहिली गोष्ट, जरी कलमडीचं पाणी खेडेवाडीच्या बंधाऱ्यात आलं, आमच्या शेतकऱ्यांना जर पाईपलाईन करायची असेल तर पाईपलाईनच्या दुप्पट पैसे त्या परिसरात 3 शेतकऱ्यांना द्यावं लागतात, कारण नाही ते प्रत्येक जण ती पाईपलाईन अडवतो. त्यामुळं हे आमच्या दृष्टीने याचा कोणत्याही प्रकारचा फायदा नाहीये. आणि तुम्ही आता साहेबांनी सांगितलं की पाण्याचं नियोजन झालं, 100% आम्ही तुम्ही पण होते मंत्रालयात आलो त्यावेळेस प्रत्येक जण हेच उत्तर देतोय की पाण्याचं नियोजन झालेलं आहे. पण साहेब आता आम्ही शिरूर तालुक्यात फिरतो, आपल्या आंबेगाव तालुक्यात फिरतो, वड्यांनी वगैरे असं पाणी कितीतरी वाया जाते. आमचं म्हणणं असं आहे की धामणीच्या खिंडीतूनच पाबळ या परिसरात जर खरं पाणी पाहिजे असेल तर ते खिंड्या करण्यात पाहिजे. मग जर पाणी तुम्ही सोडलं खिंडीतून तर आम्ही तलाव वगैरे जरी आमचं भरलं तरी 100% पिकं आमची ही उन्हाळ्यात पण निघतील. ही आमची एक रिक्वेस्ट आहे. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाचं लग्न ठरल्यामुळे तरुणीनं पिंपरी चिंचवडमध्ये घराच्या टेरेसवरनं उडी मारून आत्महत्या केली आहे आणि ही आत्महत्येची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद देखील झाली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाचं लग्न ठरल्यामुळे तरुणीनं इमारतीच्या टेरेसवरनं उडी मारून आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. आत्महत्येचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. ईश्वरी पवार असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. मृत तरुणी गेल्या 3 वर्षांपासून IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या योगेश सोनवणे याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तर ईश्वरी हडपसर येथील एका महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेमध्ये शिक्षण घेत होती. या तरुणाचं नुकतंच लग्न ठरलं, त्यामुळे तरुणी नैराश्यामध्ये होती. माझ्याशी लग्न कर असा तगादा तिने या तरुणाकडे लावला होता. मात्र तरुणाने लग्नास नकार दिला, त्यामुळे तरुणीनं राहत्या घराच्या टेरेसवरनं उडी मारली आहे. तरुणीला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. 3 दिवसांपूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या विवाहित इसमानं चाकू हल्ला करून तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना समोर आली आहे. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिप पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकण्याची शक्यता आहे. ही मुलगी मूळची पैठण औरंगाबाद इथली आहे आणि पुणे येथे अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथे MCOMचं शिक्षण घेत होती. औरंगाबादच्याच योगेश सोनवणे नावाच्या तरुणाबरोबर ह्या मुलीचे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये इथं पिंपरी चिंचवडमध्ये राहत होती. पण आता या योगेश सोनवणेचं लग्न ठरल्यानंतर मुलगी नैराश्यपोटी तिने काल राहत्या बिल्डिंगच्या 5व्या मजल्यानंतर टेरेस आहे त्याच्यावर उडी घेऊन आत्महत्या केली. काय झालं यामध्ये आरोपी काय निष्पन्न आहे का? हे अद्याप तरी आम्ही तपास करतो आहे की या मृत्यूच्या बाबतीत. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. सारखणी येथील HP गॅस एजन्सीचा शुभारंभ आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आला आणि त्यानंतर आलेल्या मान्यवरांचे शाल देऊन आणि हार घालून स्वागत करण्यात आलं. किनवट तालुक्यातील सारखणी येथील HP गॅस एजन्सीचा रिबीन कापून शुभारंभ आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आलेल्या मान्यवरांचे शाल आणि हार घालून स्वागत करण्यात आलं. त्यानंतर HP गॅस एजन्सीच्या कार्यालयाची पाहणी करण्यात आली. यावेळी शेहनाज अकबर कुरेशी यांना गॅस शेगडी, गॅस टाकी, गॅस कनेक्शन, जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य बंडू नाईक, विनोद राठोड यांच्या हस्ते देण्यात आले. या उद्घाटनानंतर उपस्थित असलेल्या पाहुणे मंडळींना फराळाचं वाटप करण्यात आलं. यावेळी उद्घाटक म्हणून किनवट माहूर विधानसभेचे आमदार प्रदीप नाईक, तर विनीत अकबर कुरेशी, आसिफ कुरेशी, आरिफ कुरेशी, लक्ष्मण टेकाम, यशोदा शामराव मडावी, तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू नाईक, ठाकूर जाधव, विशाल जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष सोमनाईक, सरपंच वनमालाबाई तोडसाम, उपसरपंच अंकुश जाधव हे इथे उपस्थित होते. यांच्यासोबत विनोद राठोड, इक्बाल फाजलानी, बाबू सेठ, मुसा खान, मुजाहिद चाऊस, नवीद भाई, मजहर शेख, सरताज कुरेशी आदींसह समस्त गावकरी, व्यापारी आणि कुरेशी परिवार इथे उपस्थित होते. कल्पना HP गॅस एजन्सी सारखणी इथं हे नवीन या एजन्सीचा शुभारंभ श्री माननीय प्रदीपजी नाईक यांच्या हस्ते झालेला आहे आणि न्यू एजन्सीचा लाभ सारखणी व सारखणीच्या एरियातला जेवढे परिसरातले लोक आहेत त्यांना घ्यावा. आणि HP गॅस एजन्सीला पहिले भरपूर दूर जावं लागत होतं. एजन्सीसाठी गॅस संपला तर परेशानी होत होती लोकांची. आता आम्ही लोकांच्या सारखणी व सारखणीच्या नजदीकल्या आजूबाजू परिसराच्या लोकांना आम्ही HP गॅस एजन्सी घेऊन आलेले आहोत आणि यांनी याचा लाभ घ्यावा. आणि जवळच्या जवळ कनेक्शन आहे, जवळ एजन्सी आहे. न्यू कनेक्शनसाठी आम्ही तात्पर्य आहोत. न्यू कनेक्शनसाठी आम्ही लवकरात लवकर लोकांना गॅस उपलब्ध करून द्यावा. आणि उज्ज्वल योजना जे गव्हर्नमेंटना दिलेली आहे त्याचे पण आमच्याकडे फॉर्म भरणे चालू आहे. आणि लोकांना ज्याच्याकडे गॅस नाही आहे त्यांनी आजूबाजू परिसरातले वन विभाग, वनवासी आणि जे फॉरेस्टमध्ये येतात गाव त्यांची आमच्याकडे यादी आणून द्यावं लोक. आम्ही लवकरात लवकर त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही आणि आमची पूर्ण टीम आम्ही इथं हजर आहोत. आता पहिले लोकांना माहूर जावं लागत होतं एजन्सीसाठी गॅस घ्यासाठी, किनवटला जावं लागते. आता हे लोकांची परेशानी जी आहे ते संपत आहे आणि लोकांना याचा लाभ घ्यासाठी आम्ही इथं न्यू कल्पना HP गॅस एजन्सी ही ओपन केलेली आहे.
लोकांनी याचा भरपूर लाभ घ्यावा. मुझहर शेख, C24 तास, नांदेड. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. राहुरी तालुक्यामध्ये अनैतिक व्यवसाय, घरफोड्या, जुगार, मटका, दारू विक्री, मोटरसायकलींची चोरी अशा अनेक घटनांचं सत्र सुरू आहे. मोठी अशांतता सर्वत्र पसरली आहे. यामध्ये टोळी युद्ध, हाणामारी अशा घटनांमुळे सर्वत्र घबराट पसरली आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी सकाळी राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार ताब्यात घेतलाय. राहुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता पसरली आहे. अवैध व्यवसाय आणि टोळी युद्धामुळे सामान्य नागरिक भयभीत झालेत. तालुक्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पारनेर पोलीस ठाण्यामधील पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी सकाळी राहुरी पोलीस ठाण्याचा ताबा घेतला आहे. राहुरी तालुक्यामध्ये काही महिन्यांपासून अशांतता पसरली आहे. अवैध व्यवसाय यामध्ये दारू विक्री, मटका, जुगार अड्डे, अनैतिक व्यवसाय, वाळू चोरी, घरफोड्या आणि मोटरसायकल चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या सर्व अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यामध्ये पोलीस प्रशासन अपयशी ठरत होतं. राहुरी पोलीस ठाण्यामध्ये एका खमक्या अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी अशी मागणी सामान्य नागरिकांमधून केली जात होती. 2 दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्यावरती कारवाई झाल्यानंतर राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पद हे रिक्त होतं. दरम्यान 17 नोव्हेंबर रोजी सकाळी पारनेर इथून बदली होऊन आलेले पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. हनुमंत गाडे यांनी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये सुमारे 2 वर्ष कामकाज पाहिलंय. या दरम्यान त्यांनी अनेक कौतुकास्पद कामं इथं केली आहेत. सुमारे 4 ते 5 महिन्यांपूर्वी पारनेर तालुक्यातील खडकवाडी इथे एका महिलेचा डोक्यामध्ये दगड घालून खून करण्यात आला होता. या घटनेमधील आरोपीला अवघ्या 24 तासामध्ये त्यांनी जेरबंद केलं. तसेच काळू डॅम इथे खून करून पोत्यामध्ये घालून टाकण्यात आलेले अनोळखी प्रेत मिळून आलं होतं. 48 तासांच्या आतमध्ये सदर प्रेताची ओळख पटवून आरोपी ताबडतोब गजाआड करण्यात आले. तर निघोस इथे मळगंगा देवीचे देवस्थानमध्ये असलेल्या दानपेट्यावरती दरोडा टाकणाऱ्या आरोपींचा देखील 24 तासामध्ये छडा लावून त्यांना जेरबंद करण्यात आलं. सुमारे 2 वर्षांच्या कार्यकाळामध्ये हनुमंत गाडे यांनी पारनेर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलीस प्रशासनाचा दबदबा निर्माण केला. सन 2001 आणि सन 2006 दरम्यान 4 ते 5 वर्ष गाडे हे राहुरी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांना राहुरीचा भौगोलिक आणि राजकीय अभ्यास चांगल्या प्रकारे याचा निश्चितच फायदा होईल असं मत गाडे यांनी राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताना व्यक्त केलंय. आज दिनांक 17/11/18 रोजी सकाळी मी 9:30 वाजता आपल्या राहुरी पोलीस स्टेशनचा कार्यभार माननीय पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा सर यांच्या आदेशाने स्वीकारलेला आहे. या ठिकाणी आल्यानंतर
साधारणतः यापूर्वीचा माझा राहुरी तालुक्यात केलेल्या कामाचा अनुभव, मी 2001 ते 2003 आणि 2004 ते 2006 या दरम्यानच्या काळामध्ये 2 वेळा राहुरीचा कामकाज पाहिलेलं आहे, केलेलं आहे. त्यामुळे येथील राहुरी तालुक्याची टोपोग्राफी आणि असणारा जनता संपर्क हा जुना तसा ओळखीचाच आहे. परिसर माझ्या परिचयाचा असल्यामुळे त्याचा निश्चितच मला पोलिसिंग करताना फायदा होईल. त्याचप्रमाणे आपल्या श्रीरामपूर विभागाचे अपर जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत श्री रोहिदास पवारसाहेब यांचंही मार्गदर्शन मला मिळणार आहे. DYSP साहेबांचंही मार्गदर्शन मला या कामी मिळणार आहे. आपल्या राहुरी तालुक्यामध्ये आत्तापर्यंत जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारी स्वरूपाचं वर्गीकरण करून त्यांच्यावरती आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक श्री रंजनकुमार शर्मा साहेबांनी काही तडीपार करण्यासाठी किंवा काही कुठले गुन्हेगार असतील टोळी युद्धातले किंवा सततचे गुन्हेगार करणारे असतील त्यांच्यावर मोका असेल किंवा MPD असेल किंवा बाकीचे 56चे प्रपोजल्स असतील आणि इतर इलिगल ॲक्टिव्हिटीज असतील तर त्या पूर्णपणे त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या पद्धतीने या ठिकाणच्या गुन्हेगारीचा अभ्यास करून त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करणार आहे. निश्चितपणानं आपण राहुरीचं आता पाहिलं, बाजारपेठ पाहिली येताना किंवा स्टँडचा परिसर पाहिला तर इथे पण बऱ्याचशी अशी बिगर नंबरचे वाहनं भरपूर चालत असतात. गर्दी असते, वाहनांचं सिस्टम पार्किंगचं व्यवस्थित नाही आहे. त्या वाहनांच्या पार्किंगवरती आणि जे कोणी बिगर लायसन्सचे किंवा मोटर व्हेकल ॲक्टचं कोणी उल्लंघन करणारे असतील त्यांच्यावरती कारवाई करून रस्ते व्यवस्थित मोकळे ठेवून त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होणार नाही, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना होणार नाही. बसस्टँड परिसरामध्ये काही मुलींना छेडछाडीचे किंवा काही असे प्रकार असतील किंवा कॉलेजच्या परिसरात असतील, शाळेच्या परिसरात असतील तर त्या ठिकाणी पेट्रोलिंग ठेवून त्याच्यावरती आपण अंकुश मिळवणार आहोत. आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री रंजनकुमार शर्मा साहेब यांनी आम्हाला आल्याच सांगितलेलं आहे की प्रत्येक शाळा महाविद्यालयामधून जाऊन त्यांच्या भेटी घेऊन मुलांशी इंटरॅक्शन करा, मुलांशी गुजगोष्टी करा, त्यांना आत्ताचे जे नियम आहेत ते समजावून सांगा. सायबर क्राईम असेल किंवा मोटर व्हेकलचे ॲक्ट्स असतील किंवा इतर गुन्हेगारी असतील किंवा छेडछाडीचे प्रकार असतील, बाललैंगिक शोषणाचे पण काही प्रकार घडतात, अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यावरती अंकुश ठेवायचा असेल तर ह्या सर्व ठिकाणी फिरवून त्या ठिकाणी आपल्याला मुलांना आणि पालकांना किंवा समाजाला आपल्याला ते प्रबोधनात्मक समोर सांगून त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्यामध्ये मोटिवेशनल प्रक्रिया सुरू करायची आहे. याच्यामुळे पोलिसिंग करताना आम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल आणि जे गुन्हेगारी करणारे आहेत गुन्हेगारी करणाऱ्यावरती पण त्याचा आपोआपच वचक बसणार आहे, त्याच्यावरती प्रिव्हेन्शन येणार आहे, गुन्हेगारीवरती प्रिव्हेन्शन येणार आहे. आणि ही गोष्ट आपल्याला या तालुक्यातून आपण जास्त प्रकारे करणार आहोत. अवैध धंदेवाले असतील किंवा अन्य कोणीही असेल तर त्यांच्यावरती आमची कारवाई राहणार आहे आणि कारवाईचा बडगा हा सततच चालू राहणार आहे. थँक्यू. तसेच राहुरी तालुक्यातील गुन्हेगारीचं कंबरडं मोडून काढण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. दरम्यान राहुरीमध्ये ते हजर झाल्यानंतर RR तनपुरे, दिलीप गोसावी, अक्षय तनपुरे, ऋषिकेश तनपुरे, राजेंद्र बोरकर, नंदुभाऊ तनपुरे, रमण सहदेव, महेश शहाणे, शशिकांत औटी, प्रशांत मुर्तडकर आदींनी त्यांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत केलंय. एकंदरीत आता राहुरी तालुक्यातील गुन्हेगारी संपुष्टामध्ये आणण्यामध्ये हनुमंत गाडे यांना कितपत यश येते याकडेच नागरिकांचं लक्ष लागलंय. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. झी टॉकीज कुस्ती दंगल ही फारच रंगतदार होतीये. या दंगलीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पुण्याच्या पुणेरी वस्ताद संघानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. आता यांची लढत यशवंत सातारा या संघाबरोबर होणार आहे. झी टॉकीज कुस्ती दंगलीमध्ये चांगली कामगिरी करत पुण्याच्या पुणेरी वस्ताद संघानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. आता त्यांची लढत एकही सामना न हरलेल्या यशवंत सातारा या संघाबरोबर आहे. या संघामध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, राहुल आवारे, मलिका शेरावत असे नामांकित मल्ल आहेत. त्यामुळे आम्हीच हा चषक घेऊन जाऊ अशी पुणेरी उस्ताद संघाचे मालक शांताराम मणवे यांना आशा आहे. यावेळी शांताराम मणवे आणि दीपा गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. मी शांताराम मणवे बोलतोय, पुणेरी उस्ताद टीमचा मालक.
आम्ही पुणेरी उत्साह टीम आता सध्या सेमीफायनलमध्ये गेलेले आहे. उद्या साताराबरोबर आमच्या मॅचेस आहेत पहिल्या, आणि मला वाटतं की जास्तीत जास्त प्रकारे पुण्यातल्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला तर आम्ही फायनलपर्यंत जाऊया आणि फायनल मारायचा प्रयत्न करूया. आमच्या टीममध्ये चांगले प्लेयर आहेत, त्यांना तुम्ही सपोर्ट करतायत. राहुल आहे, विनोद आहे, विजय आहे. विजयने आत्तापर्यंत 10 मॅच खेळला आणि 10च्या 10 जिंकलेला आहे. राहुलने जेवढ्या मॅच खेळल्या तर सगळ्या जिंकलेल्या आहेत. विनोदने सगळ्या जिंकलेल्या आहे आणि त्याच्यामुळे मला जास्त कॉन्फिडन्स वाटतो की माझी मुलं चांगली खेळत आहेत. सौरभ आता चांगल्या मॅचेस काढतो आहे. संग्राम पाटील आज चांगला खेळला आहे. विश्रांती चांगली फाईट देत आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त फटाफट विजय काढायचा प्रयत्न करतो आम्ही आणि फायनलला जाण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार, मी दीपा गायकवाड बोलते आहे, पुणेरी उस्ताद टीमची मॅनेजर. आणि मला अति आनंद होतो आहे की आज आमची टीम जवळजवळ सेमीफायनलमध्ये आम्ही पोचलोच आहे आणि ही आमची जिद्द आहे की आम्ही फायनलमध्ये पोचावी. आणि यासाठी मी झी टॉकीजचे मनपूर्वक आभार मानते आहे की त्यांनी आम्हाला हा अपॉर्च्युनिटी दिली आहे की एक संघमालक बनण्याची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज या कुस्तीतनं आज आपला जो मातीतला खेळ आहे या खेळाला आपण आज आंतरराष्ट्रीय पद्धतीचं जे रूप देण्याचं ठरवलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये आज जवळजवळ 12-13 दिवस झाले की आम्ही कंटिन्यू ह्या ज्या मॅचेस करतो आहे. आज आमची 10वी मॅच आम्ही जिंकलेलो आहे. आणि बघायला गेलं तर प्रत्येक घराघरामध्ये 6 वाजता जो टी व्ही पूर्वी जो सिरियल आणि सासबहूवाले हा ज्या प्रकारे किंवा होम मिनिस्टर या ज्या गोष्टी करणाऱ्या लोकांनाही आम्ही त्यांचं मन डायव्हर्ट केलेलं आहे. आणि हेच आमची खरी जी जिंकण्याची जी आहे झी टॉकीज कुस्ती, ह्या गोष्टींनी मला फार आनंद होत आहे की आज घराघरामध्ये सगळ्या स्त्रिया, लहान मुलं हे सगळेजण प्रतिसाद जो आम्हाला देत आहे त्याच्यानेच आज आम्ही इथपर्यंत पोचलो आहे. असाच प्रतिसाद मिळावा ही आमची इच्छा आहे. नमस्ते, आय एम मेनी डे लुक अँड आय नो a good tournament, Satara good team and Pune best. Thank you. गणेश अभिमाने, C24 तास, मुळशी. पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथे एकाच रात्री 5 ठिकाणी घरफोड्या होऊन हजारोंचा ऐवज चोरांनी लंपास केलाय. इथे पोलीस यंत्रणा मात्र तेवढी तत्पर दिसत नाहीये. त्यामुळे तालुक्यामध्ये पोलिसांचा वचक राहिला नाहीये असा संताप नागरिकांकडून व्यक्त केला जातोय. पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथे एकाच रात्री 5 ठिकाणी घरफोडी होऊन हजारो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. याबाबत वामन नामदेव नरोटे यांच्या फिर्यादीवरनं पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केलाय. नरोटे आपल्या परिवाराच्या सोबत गावामध्ये राहतात. नरोटे यांचे आई वडील ज्ञानदेव नरोटे आणि पत्नी हे ऊस तोडण्यासाठी गंगाबाई साखर कारखान्यामध्ये गेले होते. वामन नरोटे आणि आई आणि मुलगा जेवण करून झोपलेले होते. आई आणि मुलगा घरामध्ये झोपलेले होते त्यावेळी वामन हे बाहेर झोपलेले होते. पहाटे 3:30 वाजेच्या दरम्यान नरोटे उठले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी मुलगा आणि आईला उठवून घरामध्ये पाहिलं असता घरामधील लोखंडी पेटी उचलून चोरट्यांनी पेटीमधील 15,000 रुपये रोख रक्कम आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 60,000चा ऐवज चोरून नेला हे त्यांच्या लक्षात आलं. दरम्यान याबाबत तुकाराम नरोटे, इंदुबाई शेळके यांनी अधिक माहिती दिली आहे. परवा दिवशी आमच्या घरामध्ये चोरी झाली तर त्याच्यामध्ये एकूण रक्कम आमची 1.5 तोळा सोनं आणि 20,000 रुपये चोरीला गेले आहेत. तर ज्यावेळेस आम्ही रात्री जेवण करून झोपलो होतो तर अंदाजे पहाटे 3 ते 3:30च्या या सुमारास हे घराचा दरवाजा ओढून घेतलेला होता. तो चोरांनी ढकलला आणि आतमध्ये प्रवेश करून पेटीमधील 1.5 तोळा सोन्याचे दागिने आणि पेटीमध्ये साईडला रोख रक्कम होती तर ती घेऊन ते पसार झाले. त्यानंतर त्यांनी आतले घराचे सगळं अस्तव्यस्त टाकलं, कापडं वगैरे सगळे उचकिले. त्याच्यानंतर रॅक उचकली, त्याचे सगळे साहित्य अस्तव्यस्त टाकलं. त्यानंतर पर्स वगैरे इतर साहित्य होतं तर ते त्यांनी बाहेर आणून उचकलं. त्याच्यानंतर एक डबा पण होता त्याच्यामध्ये चांदीचे पट्ट्या ते होत्या लहान मुलाच्या तर ते त्यांनी इकडं साईडला नेला डबा आणि तिथं जाऊन ते त्यांनी त्यातला उचकलं, त्यातला डबा पट्ट्या वगैरे घेऊन गेले. ते इथं झोपलेली होती मी आणि मला माहीतच नाही चोरी झालेली. वामन आला आणि मग मावांनी मला 5 वाजता उठिलं
मी उठले आणि इथं दारात गेले का लगेच वामन म्हणला, तिकून वामन ते आले का ते म्हणले का आयो इंदू मावशीचं गेलं, म्हणले इंदू मावशीचं गेलं. आणि मग मी बघत तर सारे मपले डबे सारे खाली टाकलेले, सारे कपडे लत्ते सारे. आणि मी अशा पातळी ठेवले होत्या पोरींच्या, ती बॅग उघडली, सारे फेकून दिले, सारे कपडे माझ्या साऱ्या दाळीन दुळीन सारे पैसे गेले, मग 10-15 हजार रुपये गेले. गावामधील तुकाराम नरवटे, इंदुबाई शेळके, असुरबा सुसलागे, गंगाराम मोहिते, कोंडीराम नरवटे अशा 5 जणांची घरं फोडून चोरट्यांनी हजारोंचा ऐवज लंपास केलाय. 5 ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये किती ऐवज चोरीला गेला याचा उल्लेख पोलिसांनी फिर्यादीमध्ये केला नाहीये. नरोटे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या चोरीचा तपास पोलीस नाईक अनिल बडे हे करतायत. दरम्यान तालुक्यामध्ये चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. तालुक्यामध्ये कुठे ना कुठे दररोज चोरीची घटना घडतीये. पोलीस मात्र फक्त कागद काळे करण्यामध्येच मग्न आहेत. चोरीचे गुन्हे दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जाते असा संताप नागरिकांमधून व्यक्त होतोय. यावेळी मोहरी ग्रामस्थांनी आणि सरपंच कल्पजी डोईफोडे यांनी पोलिसांकडे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पोलीस संरक्षण द्यावं आणि फिरतं पोलीस पथक निरीक्षक यांनी मोहरी गावामध्ये पाठवावं अशी मागणी केली आहे. मोहरीमध्ये सध्या चोरांनी धुमाकूळ घातलेला आहे. डोईफोडे वस्तीवरील गंगाधर किरो मोहिते, त्याच बळी वस्तीवरील अनिल बळे यांच्या घरी, गावामधील वामन नरोटे, इंदुबाई पोपट शेळके, असुरबा सुसलागे यांच्या घरातील जवळजवळ चोरट्यांनी लाखो रुपयाचा ऐवज धाडसत्र घालून लुटून नेलेला आहे. गावातील गोरगरीब जनता जी सध्या दुष्काळ असल्यामुळे जनावरे किंवा त्यांचं पशुधन वाचवण्यासाठी या ठिकाणी ऊस तोडणीला बाहेर गेलेले असताना चोरट्यांनी या संधीचा उपयोग साधून गावातील गोरगरीब जनतेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लूट केलेली आहे. तरी गावामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पोलीस संरक्षणाची आवश्यकता असून एक फिरतं पथक संध्याकाळी PI साहेबांनी या ठिकाणी पाठवावे आणि या लोकांचे जे नुकसान झालेले आहे, ज्यांची लुटमार झाली, त्यांना शासनाने भरपाई द्यावी असं माझं वैयक्तिक मत आहे. वृत्तसंकलन विभाग C24 तास पाथर्डी. नेरळ जवळील वंजारपाडा येथील एका विवाहित तरुणाची प्रेमसंबंधामधनं हत्या झाल्याचं उघड झालंय. नंदकुमार कालेकर असं या तरुणाचं नाव आहे. हत्या करून मृतदेह नेरळ दामत येथील रेल्वे ट्रॅक शेजारी टाकण्यात आला होता. या घटनेमध्ये 3 संशयितांना नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नेरळ जवळील वंजारपाडा येथे एका विवाहित तरुणाची प्रेमसंबंधामधनं हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यामधील वंजारपाडा येथील नंदकुमार रघुनाथ कालेकर हा 13 ऑक्टोबर 2018 पासून घरामधनं बेपत्ता झाला होता. तेव्हापासून तो घरी न आल्यामुळे त्याचे वडील रघुनाथ कालेकर यांनी नेरळ पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगची तक्रार दाखल केली होती. नेरळ पोलीस त्याचा शोध घेत होते. या प्रकरणामध्ये तपासाच्या वेळी पोलिसांनी नेरळ मोहाचीवाडी येथील मंगेश भवारे, बोर्ले येथील अनिल राऊत आणि तळवडे येथील मुलगी निशा जानू विर्ले या तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी त्यांनी कोणतीही कबुली दिली नव्हती. आठवडाभरापूर्वी पुन्हा एकदा नेरळ पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. त्यावेळी त्या तिघांनी नंदकुमार याला विष पाजून त्याचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली आहे आणि त्याला नेरळ दामत येथील रेल्वे ट्रॅक शेजारील गवतामध्ये टाकून दिल्याचं कबूल केलंय. त्यानंतर पोलिसांनी नंदकुमार यांच्या घरी कळवून सदर घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. घटनास्थळी जाऊन पाहिलं असता मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलाय. शुक्रवारी नेरळ पोलिसांनी घटनेचा पंचनामा केलाय. मृतदेह वैज्ञानिक परीक्षणासाठी मुंबई येथील JJ रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलाय. वरील 3ही आरोपींच्या विरोधामध्ये नेरळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. तर पुढील तपास हा कर्जत उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक रतिलाल तडवी, शिवाजी ढवळे शेगडे हे करत आहेत. आपल्याकडे नेरळ पोलीस स्टेशनला 15/10/2018 रोजी मिसिंग दाखल होती. रघुनाथ कालेकर यांनी त्यांच्या मुलाबाबत मिसिंग झाल्याबाबत तक्रार दाखल केली होती. नंदू कालेकर हा मिसिंग झाला होता 15/10/2018 रोजी. तर मिसिंग झाल्यानंतर आपण तांत्रिकदृष्ट्या तपास केला असता
आणि मागील त्याची माहिती काढली असता त्याचं एक अफेअर एका मुलीसोबत होतं. तर त्या अफेअर संदर्भात आपण त्या मुलीकडे चौकशी केली. मुलीला आपण आणलं. त्याबाबत मुलीकडून परत अजून एक चौकशी भेटली की तिचा पण दुसरा एक बॉयफ्रेंड आहे. या दोघांना अनिल राऊत म्हणून त्याला पण पोलीस स्टेशनला बोलवलं. निशा विर्ले आणि अनिल राऊत आणि दुसरा एक भवर, या तिघांना आपण तांत्रिक याच्यामुळे तपास करून त्यांचे मोबाईलचे लोकेशन वगैरे सगळं हे करून नंतर त्यांच्यावरती संशय आल्यानंतर त्यांना चांगली विचारपूस केल्यानंतर त्यांनी आम्ही अशी जी घटना केलेली कबूल दिली आणि त्यांनी आम्हाला स्पॉट दाखवल्यानंतर त्या मुलाची आम्हाला बॉडी भेटलेली आहे. होता त्या संदर्भातच ती बॉडी आहे असं त्यांनी कबूल दिलेली की त्यांना आम्ही मारलेलं आहे. आणि पुढील आपण त्याचं DNA वगैरे काढलेलं आहे आणि पुढची DNA चाचणी होईल. त्याचे कपडे आणि चप्पल ही घरच्यांनी ओळखलेली आहे. राज वैशंपायन, C24 तास, मुंबई. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. चिखली तालुक्यातील धोत्रा भणगोजी येथे शेतकरी महिलेनं स्वतः सरण रचून केली आत्महत्या. या हृदयद्रावक घटनेनं हळहळ व्यक्त. शिबलापूर ते गुहा रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रस्त्यांच्या खड्ड्यामध्ये झाडं लावून केला निषेध व्यक्त. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाचं लग्न ठरल्यानं तरुणीनं इमारतीच्या टेरेसवरनं उडी मारून केली आत्महत्या. आणि रावरी तालुक्यातील पोलीस निरीक्षक या रिक्त पदाचा पारनेर पोलीस ठाण्यामधील पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी घेतला ताबा. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगावर्तमानात बिनधास्त.